गुलाबी हा शब्द ऐकला की डोळ्यांसमोर येतं ते सुप्रसिद्ध गुलाबी साडी हे गाणं. पण आता या गुलाबी शब्दामागे अजित पवारांचंही नाव घेतलं जातंय. कमालीच्या शिस्तीचे, स्वभावाने कडक, रोखठोक व्यक्तिमत्व असलेल्या अजित पवारांसोबत गुलाबी रंग जोडला जातोय. त्याचं कारणही तसंच आहे. कारण नेहमी पांढऱ्या रंगात असणारे अजित पवार आता कलरफुल झालेत. अजित पवार आता गुलाबी रंगाचाच कोट घालत असल्याचं दिसून येतंय. त्यांच्या बदललेल्या पेहरावाची आता सर्वत्र चर्चा आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत खास कामगिरी करता आली नाही. त्यांच्या पक्षाने 4 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी फक्त एका जागेवर त्यांच्या पक्षाचा उमेदवार विजयी झाला. आता अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांच्या पक्षाकडून रणनीती देखील आखली जाते. विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांच्या सभेचा मंच, त्यांचं जॅकेट यासाठी गुलाबी रंगाचा वापर केला जातोय. याबाबत शरद पवार गटाच्या नेत्यांना विचारलं असता त्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलंय. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते काय म्हणाले ते पाहूया. अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग जो आहे तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावंसं वाटतं. मला वाटतं त्यामुळे अंगावर जॅकेट घालण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यावर जो काळा रंग लावला जातोय तो दूर व्हावा. अमोल कोल्हेंच्या टीकेवर अजित पवारांनीही प्रत्युत्तर दिलंय. मला व्यक्ती स्वातंत्र्य. तू जसा आज हिरवा शर्ट घालून आला, मी विचारलं का तू हिरवा का घातला? त्यांनी वेगवेगळे शर्ट घातलेले. मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का? मी माझ्या पैशाने घालतो ना, तुमच्या कोणाच्या पैशाने घालत नाही ना. आणि जे साधारण कॉमन मॅन घालतो तशाच पद्धतीने घालतो. असं काहीतरी वेगळं म्हणजे असं डार्क काहीतरी वेगळं केलेलं आहे, कुणी लोकच करत नाही असं काहीतरी केलेलं आहे, असं तर काही केलं नाही. मी कोणते कपडे परिधान करायचे हा माझा अधिकार नाही का? मी माझे कपडे माझ्या पैशाने घालतो. तुमच्या कोणाच्या पैशाने मी माझे कपडे घालतो का? जे कपडे सामान्य माणूस घालतो तेच कपडे मी परिधान करत असतो. मी काहीतरी वेगळं केलेलं नाही. माझ्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.